पावसाळ्याचा सुरुवातीचा काळ होता। गावातील विहिरींना भरपूर पाणी होतं। शेतांमध्ये हिरवाई पसरलेली होती, पण लक्ष्मीबाईंच्या जीवनात मात्र काळोख होता। वय 60च्या आसपास, पांढऱ्या झालेल्या केसांचा गाठोडा आणि पायाला ओढत चालणाऱ्या चपला, अशा स्थितीत त्या गावाबाहेरील एका छोट्या मातीच्या झोपडीत राहत होत्या। लक्ष्मीबाईंचा मोठा मुलगा रामू लहानपणापासूनच हट्टी होता। शिक्षणात लक्ष कमी, पण वडिलांचा हातभार लावायचं सोडून तो गावात नुसता भटकायचा। लक्ष्मीबाई त्याला कायम समजवायच्या, रामू, अभ्यास कर बाळा, शेतात काम करशील तर पोटापुरतं मिळेल, पण शिक्षण घेतलंस तर आयुष्य घडेल। पण रामूला ऐकायचं नव्हतं। दुसरीकडे लहान मुलगा शिवा, तो हुशार पण शांत स्वभावाचा होता। आईचं ऐकायचा आणि अभ्यासातही चांगला होता। रामू आणि शिवामध्ये कायम वाद होत असे। रामूचा वडीलधारांचा स्वभाव आणि शिवाच्या शिस्तप्रियतेचा संघर्ष नेहमीच रंगायचा। काळ गेला, रामूचं लग्न झालं। त्याची पत्नी पार्वती घरात आल्यापासून कुटुंबात दुफळी झाली। पार्वतीला लक्ष्मीबाईंचा जास्त प्रभाव आवडायचा नाही। ती रामूच्या कानावर वारंवार ऐकवायची, तुमचं सगळं आईकडेच आहे, तुम्हाला स्वतःचं काही नाही का? रामू तिच्या शब्दांनी इतका दुरावला की त्याने शेवटी आई आणि भावाला वेगळं केलं। लक्ष्मीबाई आणि शिवाला घराच्या मागच्या जुन्या झोपडीत राहायला लावलं। शिवाच्या मनात दुःख होतं, पण आईसाठी तो सगळं सहन करत राहिला। शिवाने शिक्षण पूर्ण करून गावातल्या शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवली। तो आईची खूप काळजी घ्यायचा। दुसरीकडे रामू आणि पार्वती ऐशोरामात जगत होते, पण कर्जबाजारीही होत होते। रामूची शेती वाया जाऊ लागली, पैशांची चणचण वाढत गेली, तरीही तो आईकडे कधी फिरकला नाही। एक दिवस रामूला गंभीर आजार झाला। डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला। पैशांची चणचण असल्यामुळे त्याला इलाज करणेही कठीण होतं। शेवटी पार्वतीला लक्ष्मीबाईंकडे जावे लागले। ती डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, आई, रामूला वाचवण्यासाठी मदत करा। लक्ष्मीबाईने तिच्या जुन्या काठ्या आणि शिवाच्या मदतीने काही पैसे जमा करून रामूचा इलाज केला। रामूचं मन बदललं, त्याला आपल्या वागण्याची जाणीव झाली। त्याने आईची माफी मागितली, पण वेळ निघून गेली होती। रामूला त्याच्या कर्माची फळं मिळत होती। शेती गेली, घरही विकायला लागलं। लक्ष्मीबाईच्या आणि शिवाच्या आधारावरच तो आयुष्य जगू लागला। लक्ष्मीबाईने त्याला सांगितलं, तुझ्या चुकीचं फळ तुला मिळालं, पण आईचं प्रेम कधी कमी होत नाही। रामूने आईच्या पायाशी बसून तिचा तळतळाट स्वीकारला। आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्याने पुन्हा एकत्र येणाऱ्या कुटुंबाचा अनुभव घेतला, पण त्याच्या चुकीच्या वागण्याची झळ मात्र कायम राहिली। या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो की कुटुंबात आपलेपणा आणि प्रेम टिकवलं नाही तर नात्यांमध्ये दुरावा येतो। स्वार्थाने चाललेल्या निर्णयांचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो आणि म्हणूनच कोणाचेही ऐकून घेऊन चांगले असलेले नातं संपवण्याआधी त्या व्यक्तीने आपल्यासाठी काय काय केलं याची एकदा आठवण करा आणि खरंच ते नातं संपवण्यापासून स्वतःला वाचवा आणि असलेली सुंदर नाती नेहमी जपत राहा। धन्यवाद।